अय आई, तुला दिसत नाही का मी अभ्यास करते? ही बसलेली ना, हिला सांग गावात जायला. अगं दिदे, काम करते छटाक आणि सांगते क्विंटल भर काम केलंय. अहो तुम्ही आता मामाला दवाखान्यात नेणार आहे काय? मामाचं रोजच शेती दुखण्याचं, अजिबात न्यायचं नाही. बरोबर. अगं बाई, तोंडाची क्रीम संपली. बरं जाऊन द्या, स्वयंपाक घेते करून. अगं बाई, याच्यात मीठ नाही टाकलं. अगं बाई, मीठ संपलं. ए पोरींनो, वैशू दिदे, काय काय? पोरींनो मीठ संपलं, तोंडाची क्रीम संपली. तेवढं कोणतरी एक जण दुकानात जा आणि तेवढं घेऊन या सामान. अय आई, तुला दिसत नाही का मी अभ्यास करते? ही बसलेली ना, हिला सांग गावात जायला. अय तुला काय येड लागलं काय? मी बसले म्हणजे मी काम केलंय. काय केलं तू? सगळं काम केलंय मी घरातलं. अगं तुला पाणी भरलेलं माहित नाही काय? मी सगळं पाणी भरलंय. माझं पोट दुखायला लागले आता. मी नसते जात. आई हिलाच पाठव. अगं दिदे, काम करते छटाक आणि सांगते क्विंटल भर काम केलंय. अगं तू तर लईच बोलायला शिकली. शाळेत एवढं बोलायला शिकवतात काय? आम्हाला नाही शिकवलं एवढं कधी. शाळेत शिकवतात काय? काही बोलायला लागली हाडगे. अय आई, मी जात नसते. आई मी पण नसते जात. अगं बाई, तुम्ही काही याड लावलंय? तुम्हाला काम सांगणं म्हणजे लय अवघड आहे. अय आई, मी नाही म्हणजे नाहीच जाणार. आई मी पण नाही म्हणजे नाहीच जाणार. मग खाबीन मिठाचं कालवण, त्याशिवाय पर्यायच नाही. अय आई, दिवसभर काय झोपली होती का तू? दिवसभर सांगते नाही आलं तुला? आता सांगते अभ्यासाच्या टायमाला. हा दिवसभर झोपलेले असते ना, आता सांगते आम्हाला. अगं पोरींनो, मला काय एवढंच काम आहे का? मीठ बघायचं, पीठ बघायचं, मग रानाचं काम असते. अय वैशू इकडे दे, मी तुझ्यावरच लेते. तुझा दुकानात. बरं धरली. अय आई, दे पैसे, चल काय नाही सांग. ये घरात. अय आई, दे पैसे. अगं चल, कपाटात येत बाहेर. वैशू दर हे 200. वैशू साखर, शेंगदाणे, तोंडाची क्रीम आणि ते ही मीठ आण. बरं बरं. वैशू लवकर या दुकानातून. ना ए परा, काय हो अण्णा? काय नाही. काय नाही, असं काय नाही, काहीतरी झालंय. तुमचा चेहरा आहे ना असा बारीक झाल्यासारखा दिसतोय. अरे माई गुड गेले दुखायच्यात, मला चालता येणार, बसता येणार, मला दवाखान्यात घेऊन चल ना. अण्णा तुम्ही बसा, मी बघतो पैसे घेतो आणि जाऊ मग. हो अहो तुम्ही या घरात या. काय रे, काय झालं रुपाली? अहो तुम्ही आता मामाला दवाखान्यात नेणार आहे काय? मामाचं रोजच शेती दुखण्याचं, अजिबात न्यायचं नाही. अरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे? अण्णाचं दुखतंय, वय झालंय, गुडघे दुखत आहेत त्यांचे, ते उठता बसता येत नाही. दवाखान्यात नाही नेलं त्याला त्रास किती होईल? तू कसं काय उलट बोलती, काय कळणार मला? तुम्हाला सांगितलं ना, नाही म्हणजे नाही न्यायचं दवाखान्यात. रोजचं नाटक हे. अरे रुपाली, म्हातारा माणूस नाटक करीत असतं का? त्याला येड लागलं काय नाटक करायला? अरे ते वय झाले, दुखत असते गुडघे, त्याला त्रास होते म्हणले, ते म्हणले दवाखान्यात नेणं आपलं काम आहे ना. मी त्यांचं पोरग आहे का बाहेरचं कोणी आहे? पोरग असलं म्हणून काय झालं? त्यांच्याकडे पैसे असतील, कोणी जाईन घेऊन. तुम्ही जायची गरज नाही. रुपाली पैशाचा विषय नाहीये, लईत लई 400-500 रुपये लागतील. अरे आमच्या बापाने रात्रीचा दिवस करून आम्हाला मोठं केलंय, शिक्षण केलंय, आम्हाला हे दिवस त्यांनी दाखवलेत. अरे त्या बापाच्या म्हातारपणात आम्ही त्याला सोडून द्यायचं हवेत? थोडी बुद्धी आहे की नाही तुला? विचार कर. ते मला काय माहित नाही, पण अजिबात जायचं नाही. अरे रुपाली, तुझा पण बाप म्हातारा झालेला आहे, आई म्हातारी झालेली आहे. उद्या तुझ्या भावाने असं केलं काय करशील? ते बी आजारी पडतील, त्यांचं बी दुखन. आपण थोडासा विचार करू. आज माझ्या बापाचं दुखतंय, उद्या तुझ्या बापाचं दुखन, आईचं दुखन, मग काय करशील तुझ्या भावाने असं केलं तर? हा, माझा भाऊ म्हणजे लाखात एक आहे, ते कसं काय असं करीन? अरे रुपाली, ही तर अडचण आहे आपल्या समाजात. माझ्या बापाचं दुखलं, माझ्या आईचं दुखलं की मग तू जाऊन देणार नाही? तुझ्या आई बापाचं दुखलं तुझ्या भावाने यायची तुझी अपेक्षा असती. तुझी भाऊ बी आहे की ती उद्या असं जर तिने भांडण काढलं तुझ्या भावासंग, मग काय करणार? अहो हे शक्यच नाही. तुम्ही मला असं काही सांगू नका, पण नाही जायचं म्हणजे नाहीच जायचं. अरे रुपाली, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. तू लक्षात ठेव, जे माझ्या बरोबर आज घडतंय ना, ते उद्या तुझ्या बरोबर घडन. ज्याला मला रडू नको, लक्षात ठेव. मला नका ज्ञान शिकू, मला सगळं माहिती आहे. अगं बाई, कोणाच फोन आलाय? अय आई, आजच फोन आलाय. अरे पोरासाठी किती कष्ट केले असतात, मी तळे नारे केले, ती मला आता बघायला म्हणलं काय करू? मा एवढं दुखत तरी मला बघत नाही. सुनाची काय नाही चूक बाबा, पोरत बैल झाले यांच्यामुळे मी येणार बरोबर. काय ग, उचलला काय फोन? हा बोल. हॅलो, हा आई बोल ना. हा, भाऊचं दुखतंय वय? काय गुडघे दुखते? मग दवाखान्यात नाही नेलं काय?
दवाखान्यात न्यायचं ना. घरी कोण नाही म्हणजे दादा नाही काय त्याला सांग न्यायला. हा असं म्हणली काय ती? म्हणजे तो बायकोचा बैल झाला काय? त्यानं म्हणावं माझं नाव सांग आणि घेऊन जायला सांगितले म्हणावं. अगं बाई आजकालची पोरं ना लगेच बायकाचे बैल होते. रुपाली तुला सांगितलं होतं ना भगवान की घर में देर है अंधेर नाही. आता लगेच तुला त्याचं उत्तर मिळालं. तू माझ्या बापाला दवाखान्यात नेऊ नको म्हणली. तुझ्या बापाचं दुखायला लागले. मला हे नाही म्हणायचं की तुझ्या बापाचं दुखायला लागलं त्याला तसंच राहून द्यावा. दोघांनी आपल्या बाबांना न्यायला पाहिजे दवाखान्यात. आई असेल बाबा असेल बहीण असेल त्यांचं कोण बघत. तुमची बुद्धीच कशी नाही रे म्हणजे मला कळतच नाही. अशा ठिकाणी आडवं यायचं. घरात पैसे नाहीत का? हा ना बाई माझी चूकच झाली. चला ए बाई ते सामान राहू दे दे इकडे ते पैसे. चला मामाकडे जाऊ दवाखान्यात नेऊ त्यांना. रुपाली काय व? अण्णा कुठे गेले? अहो मला तरी काय माहित. अरे भिंतीला पण कान असते. तुला सांगितलं होतं हळूच बोलत जा तुला काही बोलायचं असलं तर. तुझ्या जिभेला हाडेच नाही. तू भाडा 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 बोलून जाते आहे ना. आता बघ कुठे गेले चल बरं. अहो माझी मला चूक कळालेली आहे. चला बरं बघू. अरे रुपाली मी म्हणलो होतो देर रे अंधेर नाही. मला काय माहिती एवढं लवकर टाइम येईल. कोणावर जेवण आहे असं टाइम. पुन्हा असं तोंड तरी वाजित नको जाऊ रे. आपल्याला नाही न्यायचं दवाखान्यात. बोलून कोणाचं मन दुखायचं नाही. त्यांचं वय किती झाले. तिने आमच्यासाठी काहीच नाही केलं का? रात्रीचा दिवस केला. रात्री 2 वाजता उठून कामाला जात होते. रात्री 2 वाजता तळ्यावर. आम्हाला चांगलं आठवते. पहिले घड्याळ नव्हते. पहिल्या चांदण्यावरच ते टायमिंग राहायचे. त्या टायमाला त्यांना माहित नव्हतं की 50 मिनिटं उशिरा डेली चांदणी उगत असते. ते 2लाच उठायची. 3ला नाल्यावर तळ्यावर पोहोचायचे काम करायला. अरे आज त्यांचे दिवस आले. आज वय झालं. उद्या आपण बी वयस्कर होणार येतं. आपले पोरं तसंच करते का नाही? मला असं वाटतं आज काळाची गरज आहे आपण विचार करायची. म्हातारा झालं म्हणजे सोडूनच द्यायचं का? उद्या आपण बी म्हातारे येतं. आपले पोरं बी म्हातारे होणार येतं. ही वेळ सगळ्यावर येणार आहे. सगळ्यावर टोटल ए टू झेड. कोणी मला मिले पैशावाला मिले करोडपती आहे. गुडघे दुखणार पोट दुखणार कॅन्सर होणार काहीतरी होणार म्हणजे होणार. त्रास हा सगळ्याला होणार. शरीर आता जीर्ण झालं की माणसाला त्रास सुरू होतो. तुझ्या लक्षात आला असं आता तुला कळ लागली तुझ्या वडिलाचं दुखायला आलं म्हणून तुला कळालं. तसं कळालंच नसतं. अहो आता मला कळालंय. जास्त काय बोलू नका. मला माझी चूक कळाली. चल अण्णाला घेऊन येऊ. अण्णा काय रे बरं? मामा चला घरात कपडे बदले करून दवाखान्यात जा. अगं सुनबाई तुम्ही काय बोलली तरी आमचं वय झालं. आता तुमचं आम्हाला ऐकून घ्यावं लागेल. मामा माझी चूक झाली. चला तेवढं दवाखान्यात जाऊन या. अगं सुनबाई तुम्हाला उद्या म्हातारं व्हायचं. तुमच्या पोरांनी जर असं केलं तर कसं व्हायचं? हा ना मामा त्याच्यामुळे आताच आम्हाला आमची चूक कळाली. अगं सुनबाई आमचं म्हातारं वय झालं. आता तुमचंच ऐकावं लागेल आम्हाला. तुम्ही कधी असं करा म्हाताऱ्या माणसाला जीव लावा तिथून पुढं. हा मामा आता नाही. आता आम्ही जीवच लावणार आहेत. रुपाली तुझे डोळे उघाडे. ही पहिली आणि शेवटची चूक. याच्यानंतर जर चूक झाली तर सुट्टी नाही भाऊ. नाही नाही आता नाही. चला मामा कपडे बदलून दवाखान्यात जा. चला अण्णा या जाऊ लगेच दवाखान्यात. अहो पप्पा आम्ही आई लय वेळा सांगितलं तू म्हातार माणसाला जीव लावीत जा. पण आई आमचं ऐकतच नाही काही. अहो पप्पा आम्हाला आई खवळती म्हणून आम्ही बोलत नाही काही. अरे पोरी नो भ्यायचं नसतंय. म्हणजे तुम्ही म्हातारे होणार येतं आम्ही म्हातारे होणार येतं. सगळ्या दिवस येणार आहेत ना. आज आपण सावध झालं पाहिजे. आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीने बी काहीतरी आपल्याकडून शिकलं पाहिजे. अशी प्रथा चालत ठेवायची असती. जर मी माझ्या आईवडिलांना नाही सांभाळत उद्या तुम्ही मला नाही सांभाळणार. उद्या तुम्ही मला नाही सांभाळत तुमचे पोरं तुम्हाला नाही सांभाळणार. ही चक्र आहे चक्र. हे बदली नाही होणार. त्याच्यामुळे बोलायचं. जिथं तुम्हाला वाईट दिसतं तिथं नक्कीच बोलायचं. भ्यायचं नाही कोणाला. हा पप्पा आता आम्ही तुम्ही सांगितलं तसंच वागणार. हा हा पप्पा.